नटवरा विस्मयकारा नवल नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहल धरा आत्मविरोधी कुतूहल। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आमच्या आवडत्या चॅनल मध्ये द क्विज कॉर्टेक्स। आज आपण आलेलो आहोत रंगकर्मींच्या पंढरीत म्हणजेच शिवाजी मंदिर दादर येथे। इथे राज्यनाट्य स्पर्धा चालू आहे। त्यानिमित्त 6 मे ते 16 मे वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग लागले। आज आपण आलोय द मास्टर माइंड या नाटकाच्या प्रयोगाला। तर इथे आपण काही नाट्यप्रेमींना प्रश्न विचारणार आहोत, नाटकाबद्दलचे, त्यांच्या आवडत्या नाटकाबद्दलचे, तसंच नाटकाच्या लक्षात राहिलेल्या कॅरेक्टर बद्दलचे। तर चला बघूया, महाराष्ट्रातलं पहिलं मराठी नाटक कोणतं? महाराष्ट्रातलं ते मला नाही माहिती, सॉरी। मी नाटकापासून आत्ताशी सुरू केले नाटकाबद्दल, त्यामुळे मला एवढं त्याबद्दल माहिती। संगीत संगीत सौभद्र। मराठी रंगभूमीवरचं सर्वात पहिलं नाटक कोणतं? नाही माहिती। सीता स्वयंवर 1843 साली। थँक्यू सो मच। सो गाईज, ही माझी मैत्रीण आहे मंजिरी। आम्ही एकत्र नाटकात काम करायचो। तर आज अनेक वर्षांनी आम्ही इकडे शिवाजी मंदिरला भेटलो। सो म्हटलं हिला थोडेसे प्रश्न विचारावेत। थँक्यू सो मच। थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर थँक्यू सो मच। मराठी रंगभूमीवरती सादर केलं गेलेलं पहिलं नाटक कोणतं? पहिलं नाटक सीता स्वयंवर। करेक्ट। I gotta tell you, it was perfect. Perfect. तुम्ही पहिल्या ज्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलंय, आज मी संध्याकाळपासून जवळपास 15 ते 20 जणांना विचारलं असेल, पण तुम्हाला पहिल्यांदा याचं उत्तर देता आलंय। सीता स्वयंवर 1843 साली। थँक्यू सो मच। आयडिया नाही कधी माहिती ऐकण्यात आलं असेल कधी? नाही। संगीत स्वयंवर ज्यांचं विष्णुदास भाव्यांचं पहिलं नाटक One eternity later. पहिलं स्वयंवर वगैरे मला असं वाटतं। सीता स्वयंवर 1843 साली विष्णुदास भावेंनी दिग्दर्शित केलं। पहिलं नाटक नाही सांग। मराठी रंगभूमीवरती सर्वात पहिलं नाटक कोणतं केलं गेलं? नाही आठवत। कुठे ऐकलं असेल? कोणतं? सीता स्वयंवर विष्णुदास भावे। सीता स्वयंवर। थँक्यू सो मच। तुमचं आवडतं नाटक कोणतं? माझं आवडतं नाटक जे मी व्यावसायिकला बघितलं होतं मागच्या वर्षी, ते होतं पद्मिनी धाम, 217 पद्मिनी धाम। आणि त्या नाटकामधलं एखादं लक्षात राहिलेलं कॅरेक्टर? त्या नाटकातलं ज्यांनी मुलीच्या बापाचं कॅरेक्टर केलं त्यांचं नाव मला नीट आठवत नाही, पण त्यांचं कॅरेक्टर खूप छान होतं। त्यांची बोलण्याची पद्धत एक वेगळी होती, त्यांची एक स्टाईल होती बोलायची, म्हणजे आपण एक वाक्य एका दमात बोलतो, पण ते असे वेगळ्या पद्धतीने बोलायचे, त्यामुळे ते वेगळं वाटतं। पुन्हा सई रे सई मी खूप वेळा बघितलं, म्हणजे जवळपास 3 ते 4 वेळा बघून झाला मला। त्याचप्रमाणे एक बारस नाटक आहे, ते तेवढं कमर्शियली नाहीये, बट हळूहळू बऱ्यापैकी मोठं झालंय। तर ते एक नाटक मी जवळपास 3 ते 4 वेळा बघितलंय। आता तुम्ही जे नाटक म्हणालात बारस, त्यातलं तुम्हाला लक्षात राहिलेलं कॅरेक्टर कोणतं? लक्षात राहिलेलं म्हणजे एकच महेश कापडेकर म्हणून आहेत, तर म्हणजे ते सेकंड हाफ मध्येच येतात, बट जो सेकंड हाफ त्यानंतर जो एका वेगळ्या लेवलला जातो, ऑब्विसली त्यांची एनर्जी आणि सगळेच कलाकार उत्तम छान काम करतात। मूळ ते नाटक कोकणाशी रिलेट करतं आणि मी कोकणातला आहे म्हणून मला जरा त्याबद्दलचं जरा प्रेम जरा जास्तच आहे। मला जास्त कॉमेडी नाटक जास्त फार आवडतं, म्हणजे आवडतात थीम वाले पण आता रिसेंटली बघितलेलं उर्मिला आवडलं। आणि कॉमेडीमध्ये आता कॉमेडी प्लस इमोशन मध्ये बघितलेलं हल्ली नाही म्हणता येणार, दादा एक गुड न्यूज आहे। ओके। नकळत सारे घडले, त्याच्यात काउन्सिलरनी ऑटोमॅटिक त्याच्याशी कन्व्हर्सेशन करून जे जसं त्याला म्हणजे अभ्यासाकडे वळवलं, ते तो टॉपिक मला आवडलेला।
आणि आता परवा बघितलेलं उर्मिला आहे. त्याच्यात ऍक्च्युली इतके वर्ष कोणी उर्मिलेची भूमिका बघितलीच नव्हती. ती त्याच्यातनं स्पष्ट झाली आणि कलाकार एकदम सुंदर होते. नाटक एकदम छान होतं आणि डायलॉग डिलिव्हरी पण खूप छान गेली. मी ना मुक्ता बर्वेचं आय थिंक मुक्ता बर्वेच होती लव्ह बर्ड्स म्हणून एक नाटक होतं. ओके. खूप वर्ष झाली त्या नाटकाला आता, पण ते नाटक खूप छान आहे आणि ते म्हणजे प्रत्येकाने तेव्हा तर खूप चांगलं त्याला अप्रिशिएट केलं होतं. Okay. आणि सो ते माझं आवडतं नाटक आहे. ओके. आवडता कलाकार आणि त्या कलाकाराचं आवडतं नाटक. मुक्ता बर्वे. ओके. नाटकातलं एखादं लक्षात राहिलेलं कॅरेक्टर. लक्षात राहिलेलं कॅरेक्टर यार डिफिकल्ट आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो खूपच. म्हणजे मला सगळी नाटकं आठवायला लागतील कोणती कोणती बघितले. आवडतं कॅरेक्टर मला ना त्या नाटकाचं नाव नाही आठवत आहे, पण त्याच्यात ही होती मधुरा वेलणकर. ओके. मधुरा वेलणकरचं एक नाटक होतं ज्याच्यामध्ये तिने जे कॅरेक्टर प्ले केलं होतं मला तर त्याचं नाव पण नाही आठवत, पण त्या कॅरेक्टरचं असं होतं की तिचा मुलगा हा दिव्यांग असतो आणि तिला सगळे वेडी ठरवत असतात त्या नाटकामध्ये आणि तिला असं पोर्ट्रे करत असतात की हिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ही नीट वागत नाही, म्हणून मुलगा तिच्यासोबत राहू नाही शकत. तर ती कसं फाईट करते त्या गोष्टीला आणि मग कसं खरं लोकांसमोर येतं की खरं म्हणजे तिला काहीच प्रॉब्लेम नसतो, सगळे मिळून तिला वेडं ठरवत असतात. ओके. सो ते खूप ट्रिकी कॅरेक्टर होतं आणि ते एकदम मी लक्षात येईल, पण मला अनफॉर्च्युनेटली नाव नाही आठवत आहे ना नाटकाचं ना कॅरेक्टरचं. ओके. नो वरीज. आता मी बरीच नाटकं पाहिलेत, पण मी आता सध्या रिसेंटली हे बघितलं मी त्याचं नाटक होतं नास्तिक कृष्णा नमो व्याधी. ते एक मला नाटक आवडलेलं. तशी बरीच नाटकं आहेत पण ते मी रिकमेंड करेन. त्या नाटकाबद्दल आम्हाला थोडं सांगू शकाल? म्हणजे त्या नाटकाची स्टोरी फार छान होती. जी फॅमिली ड्रामा वगैरे होता. त्यामध्ये एक मामाचा कॅरेक्टर एका मुलाने केलेलं ते कॅरेक्टर मला फार आवडलं. अच्छा. तुमचं नाटकातलं एखादं लक्षात राहिलेलं कॅरेक्टर कोणतं? लक्षात राहिलेलं कॅरेक्टर मी एक आता हिंदी नाटक बघितलेलं मध्यंतरी. त्यामध्ये एक चांगलं पात्र होतं. नाव ऍक्च्युली मला माहिती नाही, पण बुद्धेने माझी सेंचुरी असं त्याचं नाटकाचं नाव होतं. आणि मराठीतलं सांगायचं झालं तर प्रशांत दामले फेवरेट. मी आता बघितलेलं जरदरची गोष्ट नाटकाबद्दल आम्हाला थोडं सांगू शकता? हा, ते मला यासाठी आवडलेलं कारण की तो खूप सध्याचा विषय होता आणि तो म्हणतात ना जे चारही पात्र होते त्या 4 कॅरेक्टर म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट, आशुतोष गोखले आणि पल्लवी पाटील असे 4 कॅरेक्टर होते जे आम्हाला खूप रिलेट झाले. म्हणजे आत्ताच्या मुलांचे जे म्हणून आपण रिलेशनशिप्स असतात ज्या गोष्टी असतात त्याच्यावर रिलेट होतं. सो म्हणजे प्रत्येक ह्या पात्राचा आमच्यासोबत असं आहे असं रिलेट झालं म्हणून ते आवडलं. कनेक्ट झालं. हा, तसं एक त्यामुळे आवडलं ते. माझं अस्तित्व नाटकाबद्दल थोडं सांगू शकाल? म्हणजे त्या नाटकामध्ये भरत जाधव यांनी असं खूप सटल काम केलं असं आणि ना ती एका प्रत्येक चाळीत राहणाऱ्या माणसाला अशी ती खूप रिलेटेबल होणारी आहे. आणि काही नाटकं मी आजकाल बघतो ती म्हणजे वीकेंड सगळ्या लोकांचा चिल करण्यासाठी ती नाटकं केली जातात. त्यात जे विनोद असतात ते सगळं ते एक प्रकारचं ठीक आहे, पण जी एखादा अभिनेता खूप सटल अभिनय काम करतो किंवा एखाद्या मुद्द्यावर बोलू पाहतो अशी वाली नाटकं आजकाल खूप कमी बघायला मिळतात. सो अशी नाटकं बघायला मला जास्त आवडतात. सो अस्तित्व माझ्या लक्षात राहिलं. जास्त नाटक आवडतं ते म्हणजे अस्तित्व नाटक आहे. ऍक्च्युली त्याच्यावरती एकांकिका झाली होती त्या गोष्टीवर निर्वासित नावाची. ती मी पाहिली नव्हती आधी जेव्हा मी एकांकिका करायचो तेव्हा, पण मी जेव्हापासून एकांकिका करायला लागलो तेव्हा बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं की अशी अशी एक एकांकिका आहे त्याच्यावरती आता नाटक सुरू झालंय. त्या नाटकाचं नाव अस्तित्व आहे. सो मला ती एकांकिका पाहायची होती, पण खरं तर आता ती एकांकिका बघायला नाही मिळाली. पण आता ते अस्तित्व नाटक मी पाहिलं तर मी आतापर्यंत बरीच नाटकं पाहिली पण ते नाटक मला इतकं लागलं. मी आतापर्यंत कुठलंच नाटक बघताना म्हणजे इमोशनली रडलो नव्हतो कधीच. मला ते एवढं रिलेटेबल वाटलं नव्हतं. पण अस्तित्वमध्ये जी चाळीतली गोष्ट दाखवली किंवा चाळीतला तो जो बाप दाखवलाय, जे कॅरेक्टर भरत जाधव सरांनी प्ले केलंय ते बघताना मला खरोखर माझ्या पप्पांची आठवण झाली की अरे यार माझे बाबा पण तसेच आहेत. हा, मी कनेक्ट करू शकलो. जनहितारक भास्कर